समोरच्या संघाला डॉमिनेट केलं होतं, गोलंदाजांना अनसर्टन केलं होतं. सामन्याचा हिरो ठरतोय अंकुश लोहार. संतोषी अणमकर आपल्याला विनंती, आपण या प्लीज. आपल्या शुभस्ते पुरस्कार दिला जाईल. tenniscricket.in वरती आपण थोड्याच वेळात आणखीन एक महत्वाचा सामना पाहणार आहोत. अंकुश लोहार सौ सोनार की एक लोहार की. अंकुश लोहार या ठिकाणी आपल्या बरोबर निश्चित मान्यवर बॅग दिली जाते आहे. शिवभक्त अनिकेत दादा जावळकर आणि विनोद दादा, तुमचे धन्यवाद. आमचे स्पॉन्सर आहेत. एक्सपर्ट कडून एक वाउचर बॉटल. अंकुश लोहार अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर खडकवासला प्रीमियर लीगची एक शानदार ट्रॉफी. संदीप भाऊ पोकळे, विकास भाऊ कामटे, सचिन अण्णा चव्हाण, अमरदादा खेडेकर. थँक्यू सो मच. थांबायचे वेळ आहे, भरपूर आहे, काही टेन्शन नाही आहे. शेरू लोहार, अंकुश लोहार आपण बघता बॅटिंग जेव्हा करतात तेव्हा पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग करतात. आणि आता तेच घडलंय, 26 धावा आल्या आणि पुढच्या सामन्याची तयारी केली का? म्हणजे पुढचा सामना अटीतटीचा असेल. हा सामना तर महत्त्वाचाच आहे. आणि जेव्हा बॅटिंगला जातो आम्ही तेव्हा तोडफोडवालीच बॅटिंग करण्याचा, जसं 8-9 आहे तसं बॅटिंग करण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि आता परतफेड करायची या सामन्यामध्ये. महत्त्वाचा मॅच आहे आताचा सामना, अतिशय महत्त्वाचा आहे. हो, हा महत्त्वाचाच आहे सामना. तर 100% आम्ही या मॅचला देणार आहोत आणि नक्कीच आम्ही जिंकू. स्पर्धेमध्ये 2 वेगवेगळे प्लॅटफॉर्म आपल्याला बघतात. खडकवासला प्रीमियर लीग आणि आता ऑल इंडिया अखिल भारतीय स्तरावरती देखील जे खेळाडू त्यांना संधी मिळते. ISPL मध्ये काही खेळाडू बिझी असल्यामुळे नवीन खेळाडू ज्यांना या ठिकाणी यायचं आहे आणि गेले 10 वर्ष त्यांना संधी मिळाली, अशा खेळाडूंनाही ते संधी मिळते असं वाटते का तुम्हाला? नाही, नक्कीच खूप म्हणजे नियोजन हे अप्रतिमच आहे. आणि असं इंटरनॅशनलचा फील येतो की प्रॉपर नियोजन आहे, प्रॉपर अंपायरिंग होते, प्रॉपर सगळे डिसिजन्स वगैरे किंवा सर्व म्हणजे की काही अशी कमी नाही आहे. खूप छान नियोजनाने आयोजन केलं आहे. महेश शिंदे परत आपला मयूर कारंडे आणि त्यांच्या इतर साथीदारांनी खूप चांगली नियोजन केलेलं आहे इथं. अंकुश, तुला या सामन्यासाठी शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. हा गेम चेंजर खेळाडू आपण या ठिकाणी पाहिला tenniscricket.in वरती. अर्थात त्याने सांगितलं की आयोजन अतिशय दर्जेदार आहे. प्रेक्षकांसाठी स्पर्धा परवडीची ठरते आहे. 7 षटकाचा सामना असेल, परंतु जर प्रतिस्पर्धी जो संघ आहे, प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंवरती मात करायची असेल तर तुम्हाला साथ देखील द्यावा लागेल. महत्त्वाचा मॅच. टॉस झालेला आहे. सामना या ठिकाणी अटीतटीचा होईल, रंगतदार होईल. tenniscricket.in वरती तुम्ही पाहत राहा. खडकवासला प्रीमियर लीग 2025-26चा क्रिकेटचा थरार. ज्यावेळी सामना सुरू होईल तर धावतं वर्णन घेऊन येत आहेत आमचे परम मित्र मिस्टर शैलेश. पॉवर प्ले किती सेकंद? चला, इथे आज वेळ आहे तर प्रत्येक संघाला इथे अतिरिक्त 1 षटक खेळण्याची संधी आयोजन कमिटीच्या वतीने इथे देण्यात येते. 7 षटकांची मॅच असेल. 4च गोलंदाज वापरणं बंधनकारक आहे आणि 2 षटकांचाच पॉवर प्ले असेल. पहिली जी 2 षटके ती पॉवर प्लेची. 4 गोलंदाज किंवा त्यापेक्षा अधिक वापरू शकता, कमी नाही. सात षटकांची मॅच आहे. मॅचला इथे सुरुवात होईल. नाणेफेकीचा कौल मातोश्री 11 या संघाने जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर श्रीजा 11 या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पुन्हा एकदा श्रीजा 11 संघाकडून आपण पाहतोय. गणेश आणि सौरभ ही जोडी मैदानामध्ये. पहिलाच बॉल अक्रॉस दी बॅट. इथे टार्गेटचा देखील प्रयत्न करण्यात आला, परंतु 1 धाव जेमतेम इथे प्राप्त केली जाते आहे. आजच्या दिवसाची सुरुवात याच 2 संघांमध्ये आपण संपन्न होताना पाहिलेली आहे. त्यामध्ये मातोश्री 11 या संघाने 83 धावा पूर्ण करून
84 धावेंचं लक्ष जे उभं केलं होतं त्या 84 धावेंचा पाठलाग यशस्वीरित्या श्रीजा 11 या संघाने पूर्ण केला होता. आणि पुन्हा एकदा तेच युद्ध आहे, परंतु आता इथे श्रीजा 11 या संघाला एक मोठी धावसंख्या उभी करायची आहे आणि त्याचा पाठलाग मातोश्री 11 कशा पद्धतीने करेल याकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. हा चेंडू देखील अक्रॉस द बॅट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल, चांगली गोलंदाजी या षटकामध्ये जी साकारली जाते. आपण इथे पाहतोय आपल्या विनंतीला मान देऊन सावरेश्वर अवेरा सिंधुदुर्ग हा संघ इथे दाखल झाला. मी संघ मालकांना विनंती करेल की आपला सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने इथे संपन्न केला जातोय आणि तो संपन्न केलेला सन्मान आणि त्या सन्मानाचा स्वीकार आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करायचा आहे. त्या दरम्यान आपण पाहतोय सौरभ इथे होतील बाद. एक मोठी विकेट इथे गमावली जाते. चांगला झेल वाईडिश लॉंग ऑफ मध्ये टिपला जातोय. फार दूरवरचा अंतर गाठला आणि अवघड झेल सोप्पा कसा करून दाखवायचा ते मात्र क्षेत्ररक्षकाने करून दाखवलंय. विकेटचं पतन होईल. आकाश यांनी टिपलेला सुरेख असा झेल आणि पहिल्या मॅच मध्ये ज्या बॅटरने ते 84 धावेंचं लक्ष्य पूर्ण केलं तो बॅटर इथे स्वस्तामध्ये बाद होऊन डगआउटच्या दिशेने. सौरभ बॅक टू द पॅव्हिलियन. श्रीजा 11 या संघाला नक्कीच एक मोठा धक्का बसतोय. गणेश आडवळे इथे नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत तर नवीन बॅटर उजव्या शैलीचे अजून एक मैदानामध्ये दाखल होत आहेत. आशुतोष मागच्या मॅच मध्ये देखील पहिल्या चेंडूवरती षटकार त्यांच्या बॅटमधून आला होता. पुढचा बॉल इथे देखील बॅकफुटला ढकलणारी गोलंदाजी आहे. जे हार्डलेंथ वरती इथे गोलंदाजी केली जाते आणि त्यानंतर अतिरिक्त उसळी आणि आतल्या बाजूला चेंडू हलकसं वळण घेताना आपण बघितलाय. त्यामुळे बॅटर ते थोडेसे बॅकफुटला ढकलले गेले आणि त्याच दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते. थोडंसं बचावात्मक अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 1 बॅटर बाद. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला ग्लान्स केलाय. चांगला बॉटम हँडचा वापर करण्यात येतोय. आतमध्ये येणाऱ्या चेंडूवरती फक्त दिशा दर्शवण्याचं काम आशुतोष यांनी केलंय. धावसंख्येमध्ये 1 ने होणारी वाढ. धावसंख्या होती ती 2 धावा आतापर्यंत झाल्यात. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. आघाडीचा 1 बॅटर इथे स्वस्तामध्ये बाद झालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा काहीसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. हलकसं अपील परंतु पंचांनी ते अपील फेटाळून दिलंय. पहिल्या षटकाची समाप्ती होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा 1 बॅटर बाद. 2 धावा झाल्यात. 1 बॅटर बाद आहे. थोडीशी खराब आणि निराशाजनक सुरुवात श्रीजा 11 या संघाकडून आपल्याला जी प्रामुख्याने पाहायला मिळते. मातोश्री 11 या संघाने पहिल्याच मॅच मध्ये आजच्या दिवसातील टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि तिथे कुठेतरी निर्णय योग्य होता परंतु गोलंदाजांनी मात्र ती कामगिरी चांगली केली नाही. इथे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. आता मात्र टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय तर घेतला आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 ची इथे सुरुवात. आशुतोष पहिला चेंडू इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वेगवान फटका खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि एकाच धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागतंय. षटक क्रमांक 2 षटक क्रमांक 2 आपण पाहतो इथे गोलंदाजी मार्क वरती शंतनू. पहिल्याच बॉलवरती आलेली सिंगल. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इन मीन 3 धावा 1 बॅटर बाद. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू. काय गोलंदाजी इथे केली आहे. अक्षरशः बॅटरला इथे बांधून ठेवणारी गोलंदाजी आहे. बेड्या ठोकल्यात कुठेतरी पायांवरती देखील. चांगली गोलंदाजी आणि त्याच अनुषंगाने चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या धाटणीचे फटके खेळावे लागतात जर धावा बनवायच्या असतील तर. इथे मात्र दांडीगुल. डाव्या यष्टीचा बरोबर घेतलेला वेध आणि संघाचा प्रमुख आघाडीचा बॅटर गणेश आडावळे इथे होतील. त्रिफळा बाद. दुसऱ्या विकेटचं पतन. battery.ai दुसरा बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन.
अप्रतिम अशी गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांनी पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं. चांगली गोलंदाजी इथे साकारण्यात आली. दुसऱ्या षटकामध्ये देखील शंतनू सरळ यष्टांचा घेतलेला वेध आणि त्याच अनुषंगाने इथे विकेट देखील प्राप्त करतायत. शंतनू निजामपूर यांनी अप्रतिमरित्या गोलंदाजी केली आहे. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, 1 धाव खर्च केली आणि 1 बॅटर देखील इथे बाद केलाय. गणेश इथे बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये सूरज गायकवाड. अजून एक विस्फोटक विध्वंसक बॅटर इथे आमंत्रित केले जात आहेत. चेंडू मात्र हातातून निसटतोय. पंच कळवतील डेड बॉल, मृत बॉल. आतापर्यंत गोलंदाजांनी तर या मॅच मध्ये पकड निर्माण करण्याचं काम केलंय. संघनायकांनी जो विश्वास दाखवला तो विश्वास इथे साध्य करण्याचं काम गोलंदाजांनी आतापर्यंत केलंय. परंतु इथून पुढचा प्रवास कशा पद्धतीने केला जाईल. इथे मात्र फुल टॉस समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवर्ती आणि चेंडू देखील जाईल. एक टप्पा घेत सीमारेषा पार येतोय खनखनीत सूरज यांच्या बॅटमधून. दणदणीत चौकार, 4 धावा. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 6. 7 धावा झाल्यात. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 7 धावा आतापर्यंत होत आहेत. 2 बॅटर इथे बाद आहेत. दुसरं षटक सुरू आहे. शंतनू यांच्यावरती देखील सूरज यांच्याकडून प्रहार करण्यात येतो आणि या प्रहाराची गरज खऱ्या अर्थाने श्रीजा 11 या संघाला होती आणि ती गरज इथे भागवली जाते. इथे देखील फुल टॉस, परंतु म्हणावा तसा चेंडू बॅट वरती येऊ शकला नाही. क्षेत्ररक्षक तिथे डाऊन दी बॉल. विकेटचं अजून एका पतन होईल. सूरज गायकवाड देखील होतील बाद. तिसरे विकेटचं पतन. 7 धावेंवरती तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानामध्ये सुरू आहे. 7 धावा झाल्या. 3 बॅटर इथे आतापर्यंत बाद झालेत. प्रयत्न तर मोठ्या धावसंख्येचा होता, परंतु सुरुवातीलाच बसलेले 3 मोठे धक्के. आघाडीचे बॅटर वारंवार इथे बाद होत आहेत. याचाच अर्थ गोलंदाजी इथे भन्नाट आहे. पहिल्या मॅच मध्ये पराभव स्वीकारल्यानंतर पातोश्री 11 या संघाने मात्र आपला क्लास दाखवलाय. पुढचा बॉल. इथे देखील फुल टॉस. हलक्या हाताने गॅप मध्ये चेंडू धाडलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती एक्स्ट्रा कव्हरला इथे कव्हर करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकीला नसेल माफी. बॉल सीमारेषेच्या पलीकडे शुभम होनाळी यांच्या बॅट मधून येतोय. हा चौकार. 4 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. 3 बॅटर बाद. श्रीजा 11 संघाची थोडीशी परिस्थिती नाजूक आहे, परंतु नाजूक परिस्थितीतूनच तुम्हाला मार्ग शोधावे लागतील. जर आव्हान टिकून ठेवायचंय खडकवासला प्रीमियर लीगच्या ऑल इंडिया ओपन गटातील बक्षीसपात्र फेरीमध्ये जर तुम्हाला प्रवेश करायचा आहे तर नाजूक परिस्थितीतून तुम्हाला मार्ग शोधावा लागेल. षटक क्रमांक 3 आणि काय फटका खेळलाय. उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू खेचून मारलाय. चपराक शॉट. बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषेच्या पलीकडे आस्था बिल्डकॉमचा एक खनखनीत रुबाबदार षटकार. मॅक्सिमम 6 रन. धन्यवाद. 6 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 17. या षटकाची सुरुवात अनिकेत यांचं स्वागत इथे षटकाराने केलं जात आहे. 6 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 17. 17 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. तिसऱ्या षटकाची सुरुवात षटकाराने केली जाते. पुढचा बॉल आशुतोष यांच्या साडी अनिकेत यांच्या माध्यमातून हाताळला जाईल. पुन्हा एकदा
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न तर केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव वेगात पूर्ण आहे. एकाच धावेवरती समाधान आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 18. शुभम आणि आशुतोष ही जोडी मैदानामध्ये 18 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत 14 बॉल हाताळलेत, त्यामध्ये 18 धावा आल्या. 3 विकेट देखील गमावल्या गेल्यात. पुढचा बॉल अडिकेत यांचा शुभम यांच्यासाठी डाव्या यष्टीच्या बाहेर. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. आशुतोष यांच्याकडून कॉल होता. वाईट +1. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग आपण बघितलं दोन्ही बॅटरमध्ये होण्यात आलं. जिथे धाव घेण्याचा प्रयत्न आशुतोष यांचा होता, जो कॉल होता, सरते शेवटी शुभम यांनी त्यांना साथ दिली. अन्यथा तिथे येस नोचाच कॉलिंग होता. परंतु यशस्वीरित्या ज्यावेळेस दोन्ही कॉल यशस्वीरित्या पूर्ण केले जातात त्यावेळेस तुम्हाला अतिरिक्त धावांचे देखील वाढ होते. पुढचा बॉल हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा. वाईड यॉर्करचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. धावसंख्या 20 धावा आतापर्यंत झाल्यात. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 20 धावा झाल्यात. 3.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा. वा बाई वा. इनसाइड आउट. काय फटका इथे सजवलाय. स्टँड अँड डिलिव्हर. अक्षरशः मैदानाच्या बाहेर. क षटकार. 6 धावा. 6 काही फटका इथे सजवला गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही बघितलं असेल. अगदी स्लॉट मध्ये चेंडू मिळाला आणि स्वीट स्पॉट वरती बॅटच्या इथे चेंडू आदळतोय आणि त्यानंतर ते डिस्टन्स गाठलं जात आहे. धावसंख्येत मध्ये वाढ. पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. अगदी मैदानाच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. आशुतोष यांच्या बॅट मधून येतोय पुन्हा एकदा दर्जेदार षटकार. 6 धावा. 6 धन्यवाद. 32 धावा या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आशुतोष केदार इथे आपण जो पाहतोय ना, मॉर्टर ट्रॉफी जी या मैदानामध्ये डे नाईट स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम याच बॅटरने नोंदवलेला आहे. नुकतीच त्याची ती माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे. कारण मॉर्टर ट्रॉफीचे आयोजक रोहन यांनी ती माहिती दिली आहे. पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक मात्र इथे तैनात. जेल इथे डिपला जाईल कुठेतरी ती माहिती इथे दर्शवली आणि त्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. परंतु बॅटर आशुतोष. चौथा बॅटर इथे डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. तर चला आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळतोय. तिथे सावरेश्वर अवेरा सिंधुदुर्ग या संघाचे संघ मालक यतीशजी वराडकर यांचा सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संपन्न करतोय. आमच्या भागातील एक जुने जाणते लेजंड खेळाडू संतोष पवार यांच्या शुभ हस्ते या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण वळतोय, जिथे वराडकर साहेबांचा सन्मान आपण करतोय. सर्व सिंधुदुर्ग आणि आजूबाजूच्या गावातील यंग खेळाडूंना ज्यांच्या माध्यमातून संधी देण्यात आली त्यांचा सन्मान आपण इथे व्यासपीठावरती संपन्न करतोय. संतोष पवार यांच्या शुभ हस्ते एक सन्मान चिन्ह देऊन वराडकर साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण इथे उपस्थित झाल्याबद्दल आपला विशेष करून आभार. संतोष पवार आणि वराडकर साहेब मुख्य स्क्रीनवरती आपण पाहिलेले आहेत. इथे मात्र त्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न शुभम यांनी केला आहे.
परंतु क्षेत्ररक्षक तिथे अप्रतिमरित्या चेंडू अडवतील. सिंगलने इथे धावसंख्येमध्ये वाढ होईल. नवीन बॅटर फिरोज पटेल. धावसंख्येत 1ने वाढ. धावसंख्या होते ती 33 धावा. चौथं षटक सुरू आहे. अमर गोरे गोलंदाजी मार्क वरती आहेत. 7 षटकांची मॅच आहे. अजूनही 23 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 33 झाल्या आहेत. अजून किती? पुढचा बॉल फिरोज यांच्यासाठी. इथे देखील इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. सिंगल वेगवान. दुसरीचा प्रयत्न केलाय. थोडंसं फंबल होत आहे आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या इथे पूर्ण केली जाते. फिरोज पटेल श्रीजा 11 संघाचे प्रमुख बॅटर आहेत. त्याचबरोबर शुभम होनाळे हे देखील श्रीजा 11 संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. पुढचा बॉल. इथे देखील वाईड यॉर्करचा प्रयत्न. तो प्रयत्न इथे यशस्वी होतोय. सफल झाले परंतु आपण म्हणतो ना की सफल झालेले नाहीयेत. ते चेंडूच्या मेरिट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न देखील फसतोय कारण एका बाजूने अनुभव चांगला आहे अमर गोरे यांच्याकडे. पुढचा बॉल. इथे देखील फुल टॉस. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. बॅटवरतून चेंडू ब्रश होतोय. त्या दरम्यान प्राप्त केली जाते ती सिंगल. धावसंख्येत 1ने वाढ. धावसंख्या होते ती 36 धावा. पहिल्या बॉलवरती सिंगल. दुसऱ्या चेंडूवरती आलेली 2 धावा. त्यानंतर तिसरा चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवरती आलेली सिंगल. धावसंख्या होते ती 36. पुढचा बॉल. ना एकदा स्विचिटचा प्रयत्न केलाय आणि त्या प्रयत्नामध्ये जेमतेम 1च धाव प्राप्त केली जाईल. शुभम यांच्या बॅट मधून एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या 37. चांगला प्रयत्न करण्यात आला परंतु त्या प्रयत्नामध्ये म्हणावं तसं यश इथे मिळत नाहीये. 37 धावा झाल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा सिंगल. या षटकामध्ये मोजून 6 चेंडूंमध्ये 6 धावा आल्यात. रनबॉल इक्वेशन इथे खर्च करतायत. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर श्रीजा 11 या संघाची धावसंख्या 4 गडी बाद 38 धावा. यस डीजे. धन्यवाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा झाल्यात. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर 67चा इथे दर्शवला जातोय परंतु त्यापेक्षा अधिक करण्याचा प्रयत्न असेल. प्रयत्न तर मोठाच ठेवावा लागेल कारण ही संधी शेवटची आहे. जर जिंकला तर आव्हान टिकून राहील अथवा पराभूत झाला तर मात्र या स्पर्धेच्या बाहेर पडावं लागेल. षटक क्रमांक 5 ला इथे सुरुवात. शंतनू गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल डाव्या एष्टीच्या लगतचा आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करण्यात आला परंतु 1 धाव इथे नक्कीच मिळेल. स्वतःवरती नाराज होते कारण म्हणावा तसा चांगला चेंडू नव्हता. खराबच होता परंतु लांब मारण्याचा प्रयत्न. जरी बॅट आणि बॉलचा संपर्क हलका जरी झाला असताना तरी हा चेंडू सीमारेषेच्या जवळपास चौकार अथवा षटकाराला गेला असता. परंतु जर आणि तर वरती क्रिकेट खेळता येत नाही. 29 झाल्यात. 4 बॅटर बाद आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून तर काढला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने थोडासा चेस इथे होईल आणि 2 धावा त्या दरम्यान प्राप्त केल्या जातील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड झाली आणि त्या दरम्यान 3 धावा देखील इथे वेगात पूर्ण होत आहेत. 1 से भले 2, 2 से भले 3, 7, 5 और ताज. 3 धावा इथे पूर्ण केल्यात. 3 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 42. 4 बॅटर बाद 42 धावा. 4.2 षटकांचा खेळ झालाय. 42 धावा झाल्यात. 4 बॅटर इथे आतापर्यंत बाद आहेत. पुढचा बॉल. इथे देखील टो क्रशिंग यॉर्करचा वापर. दोन्ही पायातून चेंडू निघून गेला. बॅटरला काहीच कळला नाही. सर्वात प्रभावी अस्त्र जे गोलंदाजाकडे असतं ना, नेहमीच आपण म्हणतो तुमच्याकडे व्हेरिएशन काय आहे तर गोलंदाजाने दर्शवून दिलं की माझ्याकडे टो क्रशिंग यॉर्करचा वापर आहे आणि त्यावरती मी बॅटरला रोखण्याचं काम करेल आणि ते योग्य पद्धतीने देखील केलंय. फिरोज पुन्हा एकदा सज्ज आहेत. इथे मात्र अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. उजव्या एष्टीच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकस वळण घेतोय. हे व्हेरिएशन आहे. तुम्हाला सारखे तेच चेंडू हाताळता येणार नाही
कारण आता बॅटर हुशार झालेत की एकाच टप्प्यावरती जर गोलंदाजी होतीये तर फटके देखील अनोखे आहेत, त्यावरती उत्तर दिलं जाईल, परंतु व्हेरिएशनला उत्तर सापडणं फार अवघड आहे. इथे देखील शफल झाले, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला, त्या प्रयत्नामध्ये मात्र फिरोज स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतायत. अजून एका विकेटचं पतन होईल. फिरोज पटेल इथे धावबाद स्वरूपात डगआउटच्या दिशेने. Patri.ai अजून एक बॅटर, 5वा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. आहेत दमदार आयोजक आहेत खंबीर सारे खेळाडू आहेत दमदार आयोजक आहेत खंबीर चर्चा होते गावागावान नियोजन केलंय जबर मैदान सारे जमते पाहणं खेळाडूची झलक धन्यवाद. सारे जमते फिरोज पटेल इथे बाद होत आहेत, त्यांची जागा भरून काढण्यासाठी अजिंक्य. न्यू बॅटर इन, तर स्ट्राईकला शुभम. पुढचा बॉल पदलालित्य डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे सरसवत येऊन खेळण्याचा प्रयत्न फसतोय. हा चेंडू देखील निर्धाव. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर श्रीजा 11 या संघाची धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 42 धावा. आहेत दमदार आयोजक आहेत खंबीर सारे खेळाडू आहेत दमदार आयोजक आहेत खंबीर चर्चा होते गावागावान नियोजन केलंय जबर मैदान सारे जमते पाहणं खेळाडूची झलक मैदान सारे जमते पाहणं खेळाडूची झलक ए चारी बाजूला गाजते खडे धन्यवाद. बसला 5 षटकांचा खेळ संपलाय. 42 धावा झाल्यात. अजूनही 2 षटके इथे शिल्लक आहेत. प्रोजेक्टेड स्कोर 67 वरून 59 वरती आलाय. अमर गोरे पहिलाच बॉल इथे उजव्या यष्टीच्या बाहेर हातात आहेत. पंचांनी इथे कळवलाय इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेने इथे धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 43 धावा, 43 रन्स. जे एखादी दुसरी धाव, एखादा दुसरा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने इथे करणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर, गती आणि त्याचबरोबर नियंत्रण किती योग्य आहे तो अनुभव इथे दिसून येतोय स्पष्टपणे. वयाची 40 उलटल्यानंतर अजूनही ते क्रिकेटवरचं नितांत प्रेम. यष्टांच्या मागे देखील तेच आहे आणि गोलंदाज देखील फार अनुभवी आहेत. इथे मात्र लोअर फुल टॉस, मिक्स टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक इथे मात्र चूक करतील. पहिला झेल इतका अप्रतिमरित्या टिपला, परंतु त्यानंतर क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब झालंय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 45, 45 फॉर लॉस ऑफ 5. अजिंक्य यांना मिळालेलं जीवदान त्याचा फायदा घेतला जाईल का? फायदा घ्यावा लागेल. 45 धावा, 2 बॅटर बाद. पुन्हा एकदा फाईट यॉर्कर. ओ इथे बॅटची एज, परंतु यष्ट्यांच्या मागे इथे संघाचे संगनायक सचिन बर्गे अरे सुरेखरित्या यष्टीरक्षण करतायत. अमर गोरे, सचिन बर्गे नेहमीच एकत्रित एकाच टीम मध्ये ही खेळणारी दोन्ही खेळाडू आहेत. एकाच भागाकडून बिलॉंग करतात. 40+ क्रिकेट देखील या दोघांनी फार गाजवलंय. इथे देखील बॅटची एज आणि आता मात्र टिपला जातोय झेल. अजून एका बॅटरचा संपतोय खेळ. 6वा बॅटर Patri.ai च्या माध्यमातून इथे आपण पाहतोय. विकेटचं दर्शवलं जाईल. इथे पतन होत आहे. 6वा बॅटर 45 या धावसंख्येवरती. बॅक टू द पॅव्हिलियन. आहेत दमदार आयोजक आहेत खंबीर सारे खेळाडू आहेत दमदार आयोजक आहेत खंबीर चर्चा होते गावागावान नियोजन केलंय जबर मैदान सारे जमते पाहणं खेळाडूची झलक मैदान सारे जमते पाहणं खेळाडूची झलक ए चारी एकदा नवीन बॅटर इथे सत्यम चौधरी इथे मैदानात आलेत. पहिलाच बॉल इथे ऑन साइडला खेळलाय. 1 धाव पूर्ण होतीये. एकाच धावेवरती इथे समाधान. दुसरीचा प्रयत्न, परंतु शुभम यांनी कळवलेला नकार. मला वाटतं इथे बीमर आहे की नाही याची पडताळणी 3ऱ्या पंचांकडे केली जाईल. बॅटरचा हा स्क्वेअर लेग पंचांच्या
इथे तिसऱ्या पंचांकडे कॉल केला जातोय. एक धाव इथे पूर्ण आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 46, परंतु बीमर आहे की नाही याची पडताळणी तिसऱ्या पंचांकडे केली जाईल. tenniscricket.in माध्यमातून ती पारदर्शकता पुन्हा एकदा प्रामुख्याने पाहायला मिळेल. tenniscricket.in वॉर रूम मध्ये आपण पाहतोय तिसरे पंच अक्षय निर्मल सर तिथे तैनात आहेत. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत येईल. बीमार आहे की नाही याची पडताळणी केली जाईल. शुभम आणि सत्यम डबल एसची जोडी आहे. योग्य पद्धतीने चेंडू अमर गोरे यांनी हाताळलाय की नाही याची पडताळणी केली जाईल. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत कळवला जाईल. चेंडू देखील खोलवर टप्प्याचा आहे. सिंगल तरी इथे प्राप्त केली जाईल. एकाच धावेवरती समाधान. धावसंख्या होते ती 47. 47 फॉलोस ऑफ 6. 6 षटके संपली आहेत. 47 धावा झाल्यात. तर अंतिम षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारली जाईल. सत्यम चौधरी प्रामुख्याने ॲज अ गोलंदाज म्हणून प्रत्येक संघामध्ये खेळताना आपण पाहिलेले आहेत. तर शुभम होनाळे ॲज अ ऑलराऊंडर म्हणजे जो रेकग्नाइज बॅटर आहे की ज्याच्यावरती बॅटिंग करण्याची जबाबदारी आपण नेहमीच येताना पाहिलेली आहे आणि तोच बॅटर स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. ही एक जमेची बाजू आहे. श्रीजा 11 या संघाच्या बाजूने देखील 6 षटकांमध्ये 47 झाल्यात. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती असद चौधरी गोलंदाजी मार्कवरती येतात. एक वेगवान गोलंदाजाला इथे आमंत्रित केलं जात आहे. 6 चेंडू शेवटचे आहेत. 47 झाले आहेत. किती धावा इथे बनवल्या जातील. पहिलाच बॉल इष्टा कव्हरच्या दिशेने, परंतु अलॉंग द कार्पेट या फटक्यासाठी क्षेत्ररक्षण सजवलंय. सिंगल इथे प्राप्त होईल, परंतु बॅकअप इथे होता. एकच धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या 48. 48 फॉलोस ऑफ 6. 48 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 5 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. पुढचा बॉल असद यांचा. इथे देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. इष्टा कव्हरच्या दिशेने एक चांगला फटका सत्यम चौधरी यांच्या बॅटमधून. हा येतोय खणखणीत चौकार. 4 धावांसाठी 4 रन्स. आहेत दमदार आयोजक आहेत खंबीर सारे खेळाडू आहेत दमदार आयोजक आहेत खंबीर. धन्यवाद. 4 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 52. 50ची पार धावसंख्या गेली आहे. पुन्हा एकदा अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. थोडासा वेग, थोडीशी उसळी आणि त्याच दरम्यान चेंडू देखील निर्धाव आहे. या लेवलला जर तुम्हाला खेळायचं आहे तर तुमच्याकडे काहीतरी वेगळेपण असणं गरजेचं आहे. काहीतरी वेगळं तुम्हाला करावं लागतं. त्याशिवाय तुमची ओळख निर्माण होत नाही. असं चौधरी देखील आपण पाहिलं ना, स्लॉग ओव्हर मध्ये येत आहेत आणि तो भन्नाट वेग त्यांच्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा वाह, समोरच्या दिशेने उडवलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या खाली येतील. विकेटचं पतन होईल. अजून एक बॅटर झेल बांधून तंबूच्या आश्रयाला येतील. परंतु इथे मुख्य पंचांचा कॉल आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. ओव्हर स्टेपिंग आहे की नाही याची पडताळणी केली जाईल. जर ओव्हर स्टेपिंग असेल तर तिथे नो बॉल कळवला जाईल आणि जर नसेल तर मात्र योग्य चेंडू दर्शवला जाईल. परंतु बॅटर इथे बाद आहेत की नाही याची देखील पडताळणी केली जाईल. फेअर डिलिव्हरी आपण मुख्य स्क्रीनवरती देखील पाहू शकता. योग्य पद्धतीने इथे चेंडू हाताळलाय. कधी कधी काय होतं, मुख्य पंच तिथे जे पाहतात ना की टप्पा ज्या ठिकाणी लाईनीच्या अलीकडे पाय पडल्यानंतर तो थोडासा स्केट होतो, लाईनीच्या पुढे जातो आणि त्याच वेळेस म्हणजे पहिला इम्पॅक्ट हा गोलंदाजाचा जो पाय आहे तो लाईनीच्या आतमध्ये आहे की नाही याची पडताळणी केली जाते आणि त्यानंतर
ते डिसिजन इथे दिलं जातं. हा देखील चेंडू एकेरी धावेसाठी इथे खेळला जातोय. लेग बाय स्वरूपाची धाव आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 53. या इनिंगचा शेवटचा चेंडू, लास्ट बॉल, 7व्या षटकातील शेवटचा चेंडू. 53 धावा झाल्यात. धावा किती होतील? षटकार आला तर 59. 60 जिंकायला येतील का? परंतु पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा चेंडू वाईड स्ट्रॉंग ऑफ मध्ये किरण बेरड चेंडू अडवतील, फेकी होईल. त्या दरम्यान 2 धावा. तिसरीचा प्रयत्न केलाय, तिसरी होईल का? तिसरी धाव मात्र पूर्ण होणार नाही. 2च धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 55. तर विजयासाठी अब तक 56 धावींची गरज आहे. काय घडेल, काय बिघडेल, येणारा काळ आपल्या समोर आहेच. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. तुर्तास आमचे डीजे मास्टर आपल्यापर्यंत एक सुमधुर संगीत अगदी छोट्याशा आवाजामध्ये घेऊन येतील. ओ टू डीजे मास्टर, धन्यवाद. दमदार आयोजक आहेत खंबीर सारे खेळाडू आहेत दमदार आयोजक आहेत खंबीर चर्चा होते गावागावान नियोजन केलंय जबर मैदान सारे जमती पाहण्या खेळाडूची झलक मैदान सारे जमती पाहण्या खेळाडूची झलक खेळाडूची झलक मैदान सारे जमती पाहण्या खेळाडूची झलक चारी बाजूला गाजते खडक वाजला प्रीमियर लीग 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 धन्यवाद. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल पुन्हा एकदा हिंदीमधील सुमधुर आवाज प्रशांत आदवडे सर आपल्या बरोबर जोडले जातील. ओ टू कॉम्बॉक्स प्रशांत आदवडे सर. Thank you, Shailesh. Battery.ai by present Khadakwasla Premier League 2025-26 आयोजन करता अनिल भाऊ बाबुमकर, अमरदादा बाखेड़ेकर. सारे दर्शकों का बहुत स्वागत है जिस वक्त सिंहगढ़ के इस खूबसूरत ग्राउंड के साथ जुड़े हुए, टूर्नामेंट के साथ जुड़े हुए हैं महेश दादा शिंदे, संदीप कदम, मयूर करंडे, हर्षवर्धन सांगळे, अजय कदम, यश बेलदरे, अजित गायकवाड, शेखर रायकर, हेमंत उतेकर, विनोद पावडे, ऋषिकेश लोहकरे, संकेश गावटे, भाऊ पाटील, कुणाल डोळस, युवराज झगडे, रणजित सिंग जगताप, शैलेश निवंगणे, महेश पायगोडे, मयूर डिले, विजय बशेळके, संग्राम पोकळे, ओंकार पोकळे, संतोष अडमकर, निखिल सकपाल, प्रवीण उभे, जितेंद्र उनेसा टूर्नामेंट के आयोजन करता. अब मुकाबला शुरू होने जा रहा है. विजय 11 ने 55 रन बनाए 8 विकेट के नुकसान पर 7 ओवर के समाप्ति के बाद और मातोश्री के सामने 56 रनों का लक्ष्य रखा गया. प्रारंभिक बल्लेबाजों को जल्दी मैदान के अंदर आना है. या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे सगळे जे स्पॉन्सर आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद. स्पेशल थँक्स फॉर ऑल युअर स्पॉन्सर
या स्पर्धेचं खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 विजेत्या संघासाठी चॅम्पियन टीमसाठी 77,777 रुपयाचं पारितोषिक. रमेश भाऊ दमेष्टे, राजेश भाऊ पोकळे, संदीप भाऊ पोकळे 66,666 रुपयाचं पारितोषिक उपविजेत्या संघासाठी. आणि ताई पोकळे 55,555 रुपये. आदरणीय सन्माननीय कैलास भाऊ एवळे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 44,000 रुपये. कुलदीप शरबड, हर्षल जगडे 20,000 रुपयाचं पारितोषिक. 44,000 रुपये पारितोषिक आहे खरं तर, 44,444. त्यानंतर 2 लाख रुपयाचं पारितोषिक असेल ओपन अर्थात अखिल भारतीय स्तरावरील जे विजेते चॅम्पियन आहेत त्यांच्यासाठी. 1 लाख रुपयाचं पारितोषिक असेल उपविजेत्या संघासाठी. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये. चतुर्थ क्रमांक 50,000 रुपये. अविनाश शेठ चरवण, ऋषिकेश शेठ जाधव, अमरदादा खेडेकर, त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय खंडू नवले, सचिन बाबर या सर्वांचे मनापासून धन्यवाद. योगेशभाई दांगट यांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद. ध्रुवदादा काळेल, उमेश दादा शिंदे, रोहिदास पासलकर, दीपक नागपुरे, ध्रुवदादा काळेल, विशाल भाऊ कदम मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार. खडकवासला प्रीमियर लीगचा जो सर्वोत्कृष्ट खेळाडू असेल बाईक मिळणार आहे, बाईकवरती स्वार होणार आहे. महत्त्वाचा सामना जिंकण्याकरता 56 धावांचा पाठलाग या ठिकाणी करण्याकरता दोन्ही बॅट्समन मैदानावरती दाखल झालेले आहे. मातोश्री 11 आणि श्रीजाच्या दरम्यान महत्त्वाचा सामना. Battery.ai प्रेजेंट खड़गवासला प्रीमियर लीग 2025-26. बैकफुट जाके गेंद को कट करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है. बिंदी गेंद के साथ आगाज किया गया. बहुत ही बेहतरीन स्टार्ट, आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी हो रही है. पावर प्ले का ओवर. रिवर्स स्वीप खेलना चाहते थे सचिन, टप्पा खाने के बाद गेंद हरकत करते हुए विकेट कीपर की तरफ चली गई. इस बार बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन अजय के द्वारा. सचिन बरगे, अंकुश लोहार प्रारंभिक बैटर मैदान के अंदर. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, लेग ब्रेक गेंद थी और इस बार बहुत अच्छा स्ट्रोक पॉइंट क्षेत्र में गेंद को खेल दिया था. सचिन बरगे रिवर्स भी बहुत अच्छा खेलते हैं, उसके साथ अपर कट, स्क्वायर कट खेलना आप पसंद करते हैं. सचिन बरगे 2 इज ऑन मार्क. ना स्कोर 2 पर नन. 56 रनों का टारगेट है ये मुकाबला पर जीतने के लिए. खड़गवासला प्रीमियर लीग का 2025-26. रिवर्स स्विंग का पसंदीदा स्ट्रोक है, जोरदार अपील, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं. आवाज यहां तक आई थी. और दोनों अंपायर की बात करते हो, अनुभवी अंपायर है. स्कोर 3 रन. अंकुश लोहार स्ट्राइकर इन पर, जिनके ऊपर रहेगा दारोमदार. संदेश जी गाजरे और अजय जी सोलंकी हमारे साथ कॉम्बॉक्स में जुड़ चुके हैं. अजिंक्य अपने बॉलिंग वहां पर तैयार. ऑफ टाइम के बाहर गेंद थी, सुंदर स्ट्रोक, मिड ऑफ के ऊपर से गेंद को खेल दिया. गेंद बाउंड्री की तरफ बहुत तेजी के साथ ट्रबल हो रही है. 2 रन लेने का मौका. विकेट के बीच अच्छी दौड़ दोनों बैटर द्वारा. ओवर द टॉप बेहतर स्ट्रोक. आस्था बेलकॉम चौके चक्के आएंगे तो बिल्कुल बात बनेगी. टीएस स्पोर्ट से मालक प्रमोद गोरे यांचं शुभागमन झालंय. सर आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. बघूया आता काय घडलं होतं मैदानावरती. टीबी अंपायर बाउंड्री चेक केली जाईल. अक्षय निर्मल. स्कोर 5 बगैर किसी नुकसान के. प्रमोद गोरे आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. महत्वाचा सामना मैदानावरती आपल्याला बघायला मिळतोय. शानदार खेळ. Battery.ai प्रेझेंट खडकवासला प्रीमियर लीग 2025-26. अनिल बाबू बुमकर, अमरदादा खेडेकर टूर्नामेंट के आयोजन करता. और कल होगा इस प्रतियोगिता का ग्रैंड फिनाले. बैटरी जोन की तरफ जाएंगे तो बहुत सारे क्यूज एंड गेम्स खेलने का मौका मिलेगा और बहुत सारे इनाम
अजिंक्य अपने बोलिंग मां पर तैयार, स्कोर 5 रन। अंकुश लोहार 2 पर बल्लेबाजी कर रहे, सचिन बर्गे 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं। बहुत इंपॉर्टेंट मुकाबला। और बल्लेबाज बीट हुए, विकेट कीपर बीट हुए, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। आस्था बिल्कॉम चौका। जीतने के लिए टारगेट बहुत बड़ा है, लेकिन फिलहाल यहां से आपको वो विकेट भी लेना बहुत जरूरी है, तब जाकर ये जो टारगेट आपने दिया अपोनेंट टीम को, उसको आप डिपेंड कर सकते हैं। 36 गेंदों में 47 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। अंकुश लोहार और सचिन बर्गे। बल्ले का अनुनी किना लगातार, उसके बाद में गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई थी। अंकुश लोहार ने इससे पहले बहुत बढ़िया बल्लेबाजी की, शानदार बल्लेबाजी की है। या स्पर्धेच्या निमित्तानं जे आमचे स्पॉन्सर आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद. स्पेशल थँक्स फॉर ऑल माय स्पॉन्सर. सूरज गायकवाड, मॅन फ्रॉम आंबेगाव. निरगुड़ सर से बिलोंग करते खिलाड़ी सूरज गायकवाड़. 56 रनों का टारगेट है आफ्टर कंप्लीशन of 1 over. Now score 9 per none. Now remaining 36 deliveries and need 47 run to win this match. Sachin Barge playing on 3, Ankush Lohar playing on 6. कॉम्बॉक्स से गेंदबाजी हो रही सूरज गायकवाड़. फुल टॉस गेंद आज सर पर खेल दिया, बहुत ही अच्छा स्ट्रोक है, बाउंड्री लाइन की तरफ गेंद बहुत तेजी के साथ ट्रैवल. नो बॉल का इशारा अंपायर ने किया है और तोपे के तौर पर ये 4 रन. आस्था बिल्कॉम दमदार चौका. और उसके साथ फ्रीड का इशारा भी. खड़कवासला प्रीमियर लीग का 2025-26 पिक्चर है सुपर हिट. अगली गेंद फ्री हिट दे घुमा के खेलने का मौका मिलेगा सचिन बर्गे. ऑफ टॉप के बाहर गेंद ओवर पिच, उसके ऊपर प्रहार किया गया. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा आस्था बिल्कॉम 4. आस्था बिल्डकॉम चौका. स्कोर मूव्स ऑन 18 पर नन. एक्सीलेंट बैटिंग बाय सचिन बर्गे. इज प्लेइंग ऑन 11. सूरज के ऊपर हमला कर रहे हैं और पहली गेंद ज्यादा आगे थी, इस बार गति परिवर्तन करना चाह रहे थे, लेकिन बात ने बनी है. Battery.ai present Khadakwassala Premier League 2025-26. टप्पा खाते उछाल था, इस बार बैक पर चले गए, शॉट के लिए जगह बनाई, कमर के ऊपर से गेंद को खेल दिया. 1 2 3 4. आस्था बिल्कॉम चौका. सूरज गायकवाड़ के ऊपर खिलवाड़ कर रहे हैं, हमला कर रहे हैं बैटर सचिन बर्गे. And now score 22 पर नन. पहले विकेट के लिए एक बहुत महत्वपूर्ण साझेदारी. ओ फाइन लेग पर गेंद को खेलना तो चाह रहे थे, फुल टॉस पर बल्लेबाज सचिन बर्गे का विकेट. 8 गेंदों में 15 रन. Battery.ai विकेट. सूरज को विकेट मिले, बहुत महत्वपूर्ण विकेट है. पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए. और देखिए क्या होता है मैदान के अंदर. एक्शन रिप्ले अपने स्क्रीन पर. स्टंप के करीब से गेंदबाजी, काफी स्टंप के बाहर गेंद थी. सचिन बर्गे अगर ये शॉट आप दोबारा देखेंगे ना तो बहुत निराश हो जाएंगे. ये खुशी आई थी आपके लिए. काफी स्टंप के बाहर गेंद थी, दिशाहीन गेंद थी, अगर छोड़ते तो वाइड बॉल होता. पल्ला लगाया और बैटर सचिन बर्गे बैक टू द पेबलन चले गए हैं. विकेट चाहिए यह मुकाबला जीतने के लिए. श्रीजा टीम के लिए विकेट की सख्त जरूरत है. मातोश्री 11 नितिन अल्लाट टीम के ओनर है. श्रीजा 11 गणेश भाऊ अडवले, आकाश झा उर्फ नट्टू. थैंक यू संदेश. 33 गेंदों में 34 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. विकेट मिला है लेकिन एक विकेट से बात नहीं बनेगी, आपको विकेट गुच्छे में लेने पड़ेंगे. 56 रनों का टारगेट है. रिक्वायर्ड रेट कंट्रोल में 6.18, करंट रेट 14.67. थोड़ा उसको और नीचे आपको लेके आना पड़ेगा. अगर यही जो करंट रेट है 10 के आसपास, 8 के आसपास आ जाएगा तो बिल्कुल कमबैक करने का मौका मिलेगा सूरज गायकवाड़ को. बैटर मैदान के अंदर नट्टू. अंकुश लोहार 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं. इस ओवर की अगली गेंद कमबैक से गेंदबाजी हो रही है. बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंदबाजी.
थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर बल्लेबाज सफल हुए थे सूरज गायकवाड़ को मिला टेलीग्राम। देखिए एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर, लाजवाब गेंदबाजी, विकेट फैक्टर बहुत बड़ा होता है और जब आपको विकेट मिलता है ना तो वो कॉन्फिडेंस बढ़ता है। ये एक्शन रिप्ले गौरव सावंत, थैंक यू सो मच। 22-1, बहुत बढ़िया गेंद, सबके करीब से गेंदबाजी कर रहे हैं और ऑन द टोज गेंदबाजी, ऑन द टोज ऑन द नोज आपको गेंदबाजी करना आना चाहिए। बल्लेबाज सफल हो रहे, दोबारा टेलीग्राम मिल गया, फॉलो अच्छा कर रहे, बल्ले का अनुरी किनारा, गेंद चलेगी विकेट कीपर की तरफ, वन बाउंस गेंद को गैदर किया गया, रन बनाने का कोई मौका नहीं है। दूसरा ओवर प्रगति पर है, स्कोर 22 रन, 1 विकेट के नुकसान पर सूरज गायकवाड़ गेंदबाजी कर रहे। जब विकेट मिला ना वहां से काने में पलटवार, श्रीजा 11 टीम कम बैक करना चाह रही है, वापसी का बिगुल बजाते हुए सूरज गायकवाड़, स्कोर 22 रन, 1 विकेट के नुकसान पर। आखिर गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष। ऑफ टाइम के बाहर गेंद कट करना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है, बल्ले का अनुरी के ना लगा, फ्लैग पर गेंद पर फील्ड किया जाएगा। और फिलहाल 2 ओवर का खेल, 2 ओवर के बाद रन संख्या 23 रन, 1 विकेट के नुकसान पर। 30 गेंदे 33 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। कुछ देर के लिए खेल रुका हुआ, समय आपको ज्यादा नहीं लेना है, वक्त बहुत इंपॉर्टेंट रहेगा। रिक्वायर्ड रेट 6.60 का है। तीस गेंदों में 33 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए। सूरज गायकवाड़ 1 ओवर 14 रन, 1 विकेट, सफल ओवर का खेल जरूर समाप्त हुआ, लेकिन ज्यादा रन आपने खर्च किए। अजिंक्य को बुलाया गया, पहले ओवर में 9 रन, कोई सफलता नहीं है। बैटरी.ai प्रेजेंट खड़कवासला प्रीमियर लीग 2025, अनिल बाबूकर, अमरदादा खेडेकर टूर्नामेंट के आयोजन करता। आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर, now score 23-1. Now remaining 30 deliveries and need 33 run to win this match. Netto on strike. बैक पर चले गए, साइड पर खेल दिया, थोड़ा सफल भी हुए थे, ऑफ स्टंप के बाहर चले गए थे। मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, जब तक ये गेंद को तो फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया है। सिंगल के साथ स्कोर बोर्ड बिल्कुल थोड़ा सा आगे बढ़ता हुआ, रन उस तेजी के साथ नहीं आ रहे, वो थोड़ी परेशानी। और पिछले 4 गेंदों में बहुत बढ़िया गेंदबाजी रही है। 24 रन, 1 विकेट के नुकसान पर। रिक्वायर्ड रन रेट 6.62 का है। 29 गेंदे 32 रनों की जरूरत है। इस ओवर के अगली गेंद अजिंक्य, बढ़िया लाइन, टिप्पा थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर, इस बार कवर की तरफ खेलना चाह रहे थे बल्लेबाज अंकुश लोहार, प्रहार करना चाहते थे, बीट हुए, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है, कोई अवसर नहीं है। अजिंक्य अपने बॉडी के माप तैयार है, दुर्बल एंड से गेंदबाजी कर रहे हैं। गति परिवर्तन किया गया था, बल्लेबाज ज्यादा नहीं समझ पाए हैं, 1 रन लेने का मौका मिलेगा। लाजवाब गेंदबाजी इस ओवर में अजिंक्य द्वारा, कमाल की गेंदबाजी कर रहे हैं। जब आपके पास बैंक बैलेंस है तब जाकर उसको डिपेंड करना बहुत आसान होता है, लेकिन जब आपके पास बैंक बैलेंस नहीं है और उस वक्त आपको गेंदबाजी करनी है तो अनुशासन ज्यादा होना चाहिए। तो वो अनुशासन अजिंक्य का, फ्रंटलाइन गेंदबाज है, बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। ऑन पर खेलना चाहते थे, लेग कटर गेंद चकमा देते हुए चले गए विकेट कीपर की तरफ। 26 गेंदे 31 रनों की जरूरत है यह मुकाबला जीतने के लिए। जबरदस्त गेंदबाजी, सदी गेंदबाजी अजिंक्य द्वारा, बेहतर स्ट्रोक है, लाजवाब। लॉगर बॉलिंग की तरफ गेंद को खेल दिया, लॉगर पर खिलाड़ी तैनात है, 1 रन लिया गया। इस ओवर में असरदार अजिंक्य बने सरदार, कमाल की गेंदबाजी। अंकुश लोहार 7 पर खेल रहे, नट्टू 3 पर। इस ओवर में मात्र 3 रन, सुपर बॉलिंग में अजिंक्य। इस पर ऑन साइड पर खेल दिया, अच्छा स्ट्रोक है, गेंद बहुत तेजी के साथ बाउंड्री के बाद 4 रन। अस्ता बिल्कॉम चौका, उम्मीदें बढ़ाने वाला चौका। एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर आएगा। 30 रन, 1 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ। बेहतर ओवर था, इस बार मिड स्टंप पर गेंद थी, टप्पा खाने के बाद घुमा मिला, घूमकर गेंद को खेल दिया, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए। इस चौके की मदद से स्कोर बोर्ड बढ़ता हुआ 30 पर 30 रन, 1 विकेट के नुकसान पर। रिक्वायर्ड रन रेट 6.50 का है। करंट रन रेट जो 14 के आसपास, तो वो थोड़ा नीचे आ गया। 24 गेंदे 26 रन चाहिए। 19-20 वाला ये मुकाबला। अजिंक्य 2 ओवर 16 रन, कोई सफलता नहीं है। विकेट चाहिए, विकेट आपको नहीं मिल रहा है, वो सबसे बड़ी परेशानी। अरे क्या गेंदबाज करेंगे, बस शिकार या बल्लेबाज करेंगे, बल्ले बल्ले।
दोस्तों कल होगा खड़कवासला प्रीमियर लीग 2025-26 का ग्रैंड फिनाले। शानदार मुकाबला इस वक्त चल रहा है बीच मैदान पर। डू और डाई वाला मैच है, करो या मरो वाला मैच है। अब अनुज रोडे गेंदबाजी करने के लिए तैयार है। नट्टू 3 पर केंद्र, अंकुश लोहार 11 पर केंद्र, स्कोर 30 रन 1 विकेट के नुकसान पर। सिंहगढ़ का यह खूबसूरत ग्राउंड Battery.ai प्रेजेंट खड़कवासला प्रीमियर लीग 2025 आयोजन करता अनिल बाबू भूमकर, अमरदादा खेडेकर। फुल टॉस गेंद मिडा पर खिलाड़ी, कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूटा, गेंदबाज का दिल टूटा। पकड़ो कैच जीतो मैच, कैचेस विन द मैचेस। एक विकेट आपने लिया लेकिन एक विकेट से बात नहीं बनेगी। इंपॉर्टेंट मुकाबला अनुज गेंदबाजी करे। पहली गेंद पर एफर्ट बहुत अच्छा था, कमिटमेंट में कोई कमी नहीं है, लेकिन वो जो कमिटमेंट है, वो जो आपका प्रयास है, वहां से वो कैच आप लपकते ना तो बिल्कुल एक अद्भुत कैच हो जाता और ये टर्निंग पॉइंट हो सकता था इस मुकाबले का। 23 गेंदे 25 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 31 पर 1 गेंदबाजी करे अनुज, टप्पा खाते उच्चार मिला और फिलहाल व्हाइट बॉल का इशारा, काफी लेग स्टंप के बाहर गेंद। अब आपके पास बैंक बैलेंस कम है और खर्चा ज्यादा हो रहा है। ये व्हाइट बॉल यहां से आपके लिए थोड़े परेशान कर सकते हैं। 32 1 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर प्रगति पर है। रिक्वायर्ड 6.26 का। 23 गेंदे 24 रनों की जरूरत है। दोबारा लेग स्टंप के ऊपर गेंद, या लेग स्टंप के ऊपर से, बिल्कुल लेग स्टंप के ऊपर से गेंद चली गई है। काफी ऑफ स्टंप के बाहर आए थे, सफल हुए थे और बड़ा स्ट्रोक खेलना चाह रहे थे। पैर पकड़ने की कोशिश अनुज रोडे द्वारा। पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर व्हाइट बॉल, तीसरी गेंद पर बिंदी है। अभी तक इस ओवर में 2 गेंदों का खेल और 2 रन। अंकुश लोहार स्प्रिंग 11, स्कोर 32 पर 1। टॉस के नॉन सर पर खेल दिया, स्क्वायर लेग पर, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है कि इनको फील्ड करने का मौका मिलेगा क्योंकि सीधी गेंद स्क्वायर लेग की तरफ चली गई थी। स्ट्राइक रोटेट करते हुए दोनों बैटर। स्कोर 33 रन 1 विकेट के नुकसान पर। इंपॉर्टेंट मुकाबला, बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला है। काफी सारे दर्शक ये टूर्नामेंट देख रहे हैं। बल्लेबाज सेकंड पर नट्टू, स्प्रिंग 4, स्कोर 33 पर 1। रिक्वायर्ड 6.56, 5-7 है और करंट रेट 10 के नीचे आ गया। तो पिछले 2 ओवर में बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन श्रीजा ने किया। मातुसी और श्रीजा के बीच कड़ा संघर्ष। टप्पा खाते उछाल था, गेंद को हुक किया और 4 रन को बुक किया। नट्टू के बल्ले से आस्था बिल्कॉम चौका। तेरह रनों की जरूरत है। मातोश्री धीरे धीरे होले होले अपने जीत की तरफ अग्रसर हो रही है। Battery.ai प्रेजेंट खड़कवासला प्रीमियर लीग 2025-26। अब दबाव बढ़ता हुआ श्रीजा के ऊपर। 5 गेंदों में 13 रन। दबाव बल्लेबाजों ने बनाया गेंदबाज के ऊपर। अब हमें गेंद है, मिडा पर खिलाड़ी है सत्यन चौधरी, पीछा के क्या लेना चाह रहे, क्या छोटा, गेंद बॉडी लाइन के बाहर जाती हुई आस्था चौका। आस्था बिल्कुल चौका। (47 for 1) 9 रनों की जरूरत है। पिछले 2 गेंदों की अगर कहानी देखें तो आस्था बिल्कुल चौका, छक्का आ गया, सिक्सर आ गए। बहुत ही शानदार बल्लेबाजी। गंमत लय झोप आली मला ती मॅच बघून. 50 बी नाही नीट होत. 47 for 1। 4 ओवर का खेल समाप्त हुआ है।
अगला मुकाबला यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर, आपको तैयार रहना है। टॉस के लिए 18 गेंदों का खिलाना बाकी है, जीतने के लिए 9 रनों की जरूरत। करीम को बुलाया गया, क्या वो कोई करिश्मा करने वाले हैं? 7 ओवर का यह मुकाबला, तो आपके पास अभी भी 18 गेंदें 9 रनों की जरूरत है। शाम का समय है, तो इस मुकाबले में शोएब तनवीर इस तरह से गेंदबाजी करते थे। अब करीम का एक्शन आप देख सकते हैं, थोड़ा सा अलग एक्शन, और स्कोर 47 पर 1। अंकुश टोहार 12 पर, नट्टू ने बेहतरीन बल्लेबाजी की, 18 पर के अंदर 10 गेंदों का सामना किया है। फोर्टी 47 पर 1। फुल टॉस, मौका था, खुशी आई थी, बल्लेबाज फायदा नहीं उठा पाए। अंकुश टोहार ने पिछले मैच में बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया था, शानदार बल्लेबाजी की थी, लेकिन इस मुकाबले में देखें, इस मुकाबले में वो एफर्टलेस बल्लेबाजी नहीं कर पा रहे। नट्टू ने प्रभावित किया, 10 गेंदों में 8 रन। अब क्या बीमर के लिए टीवी अंपायर बीमर के लिए अक्षय निर्मल, संदीप कदम। कोकणातील महाड माणगाव परिसरामध्ये आपण जर बघितलं तर जे क्रिकेट आज छान पद्धतीने वाढलंय, त्यामध्ये संदीप कदम यांचं योगदान प्रचंड आहे। कोकणामध्ये यापूर्वीचं क्रिकेट आणि आताचं क्रिकेट जमीन आसमानाचा फरक आहे। निस्वार्थीपणे संदीप कदम साहेब आपण ते काम करताय, आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे संदीपजी कदम क्रिकेट करता प्रचंड योगदान आहे, परंतु आज इट्स अ फेडरली आज तरुणांना नोकऱ्यांची आवश्यकता असते, बेरोजगारी प्रचंड वाढली, अशा वेळेला त्यांच्यासाठी ते आधारस्तंभ बनलेले आहेत, नोकरी सम्राट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। संदीप कदम साहेब, आपलं स्वागत आहे। 48 पर 1। ओ लेग ब्रेक चेंडू अतिशय सुरेख होता, क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती 1 धाव मिळेल की 2 धावा पूर्ण होतील? 2 धावांनी आता 50 धावा पूर्ण झालेली आहेत। 5व्या षटकाचा खेळ, 15 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता। विजयाचा गुलाल कधी उधळला जाईल बघूया। कोरबट टप्प्याचा चेंडू, पहिल्यांदा लेग ब्रेक आणि गोल्डन स्पॉट वरती गोलंदाजी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला, 1च धाव मिळेल, एकेरीवरती समाधान मानले गेले। 51 धाबा धाबलकावरती एका गडाच्या मोबदल्यामध्ये 1च धाव पाहिजे, एकच धाव ओव्हरतूरच्या रूपाने या 5 धाबा। अजय आवले यांचा इशारा, करीम गेंदबाजी कर रहे हैं और फिलहाल स्कोर 55, 1 विकेट के नुकसान पर। यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन कॅप्टन, आपण टॉस साठी यायचे। करीम गोलंदाजी मार्कवरती, त्याचबरोबर मातोश्री 11 सामना समाप्त झाल्यानंतर हस्तांदोलन करायचंय दोन्ही टीमने। कॅप्टन आपण या ठिकाणी यायचंय, लाईन मध्ये या ठिकाणी दोन्ही संघ असतील त्यावेळेला बघूया। आता 1 धाव मिळेल का, प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज बाद, स्ट्रायकर रेनला फलंदाज बाद झालाय। बॅटरी डॉट ई आहे, विकेट। पोटीबळचे सर्व खेळाडू जे आहेत ते उद्याची तयारी करतायत। करीम हे षटक खूप चांगलं आहे, शानदार गोलंदाजी त्याने केले, खराब थोडं क्षेत्ररक्षण झाले, परंतु चूक मारा केलाय, तिखट मारा केलाय। 55ला 2 स्थिती आहे, 13 चेंडू 1 धावेची आवश्यकता। या ओव्हर मध्ये सामना संपेल का हा प्रश्न आहे। यशवंत भाऊ पाचंगे टीम कॅप्टन,
शेवटचा सामना या ठिकाणी अतिशय महत्वाचा आहे. अजूनही सिंगल येत नाही, त्यामुळे थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल. 12 चेंडू शिल्लक आहेत. एका धाब्याच्या आवश्यक. पुढचा सामना 8 षटकांचा असणार आहे. कॅप्टन रेडी आहेत यशवंत भाऊ स्पोर्ट फाउंडेशन शिरूर संघाचे यशवंत भाऊ पाचंगे. संघाचे संघनायक तयार आहेत. करीम गोलंदाजी मार्क वरती आपण बघितलं, खूप चांगली कामगिरी केली. 1 षटक 7 धाबा, 1 गडी बाद केला. धावसंख्या 55 ला 2. 12 चेंडूमध्ये एका धाब्याची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. आकोटामध्ये चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा मिळते 4. विजयाचा चौकार. आस्था बिल्डकॉम चौकार. मातोश्री कॅप्टन आणि हस्तांदोलन करायचं. दोन्ही संघांनी हस्तांदोलन करा लवकर. चला प्लीज. 8 षटक 5 गोलांचा वापर. मॅन्डेटरी पॉवर प्ले 2 षटकाचा आणि बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे. 5 बॉलर. बॅटिंग पॉवर प्ले 7 ओव्हरच्या आतमध्ये घ्यायचं आहे. मनोजी मांजरे, आदरणीय मनोजी मांजरे साहेब विनंती, आपण या आपल्या शुभचे बट टॉस केला जाईल. आदरणीय सुधीरजी महाडिक साहेबांना देखील विनंती, आपण देखील टॉस बॉक्स मध्ये यायचे. वेलकम बॅक. तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. Battery.ai प्रेझेंट खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 शेवटचा सामना आजच्या दिवसभरातला. आणि आता वेळ झाले टॉस का बॉस. आधी निर्णय घ्या ना. निर्णय घ्या आणि मग तुम्हाला ब्रेक दिला जाईल, थोडीशी विश्रांती दिली जाईल. मला माहिती आहे सलग मॅच तुम्ही खेळताय. टॉस जिंकलाय आणि टॉस म्हणून सतत तुम्ही जिंकत आलेले आहे. पहिल्यांदा बॅटिंग, आता त्यानंतर बॉलिंग. आता निर्णय काय घेणार? आम्ही क्षेत्ररक्षण करू ह्या पण मॅचला. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं तर विकेट थोडीशी उरली होती, त्यामुळे तो निर्णय. आता हा जो निर्णय घेताय त्याचं कारण काय? आत्ता विकेट एकदम बॅटिंगला सुटेबल अशी आहे, त्यामुळं आणि बॅट्समन पण भरपूर आहेत, त्यामुळे आम्ही चेस करू. गोलंदाजी करण्याचा निर्णय. तुम्हाला एक छोटीशी विश्रांती दिली जाईल. महत्त्वाचा सामना आहे. 2 सामने सलग जिंकल्यामुळे आत्मविश्वास प्रचंड वाढलाय का? नक्कीच प्लेयर लोक्स कॉन्फिडन्स लेवल हाय झाला आहे प्लेयर लोकांचा, त्यामुळे ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करतीलच नक्कीच. आता 2 सामने जिंकल्यामुळे थोडीशी विश्रांती मिळाली होती, त्याचा फायदा तुम्हाला अधिक होईल